आयुष्याच्या प्रवासात काही नाती गणितांच्या सूत्रांसारखी नसतात. ती फक्त अनुभवायची असतात. माझ्याही आयुष्यात असंच काहीसं घडलं. माझं नाव अमोल. कॉलेजमध्ये असताना मी एक हट्टाकट्टा आणि पिळदार शरीर लाभलेला, थोडा खोडकर मुलगा होतो. नेहमी मुलींच्या मागे असणारा मी मस्तीखोर स्वभाव असल्यामुळे मित्रांनी माझं नाव चंडी ठेवलं होतं. पण माझ्या या अवखळ स्वभावाने एक गुपित दडलं होतं. अनिता. अनिता म्हणजे वर्गातील सर्वात देखणी आणि अप्सरेसारखी मुलगी. तिचे ते डोळे आणि नजाकतीचा चालढाळ कोणत्याही तरुणाला घायाळ करणारी होती. मी तिला एकदा प्रपोज करण्याचा प्रयत्न केला होता, पण तिने मला डुंकूनही पाहिलं नाही. काळ बदलला, शाळा सुटली आणि आता आम्ही आपापल्या जगात हरवून गेलो. अनेक वर्षानंतर एके दिवशी सोशल मीडियावर स्क्रोल करत असताना अचानक माझ्या नजरेसमोर एक पोस्ट आली. तो अनिताचा फोटो होता. हिरव्या नक्षीची साडी, केसात मोगऱ्याचा गजरा आणि चेहऱ्यावर एक वेगळीच मादकता. ती आता एक 5 वर्षाच्या मुलीची आई होती, पण तिचं सौंदर्य अजूनही एखाद्या कळीसारखं टवटवीत होतं. मी राहू शकलो नाही आणि मेसेज केला, "खूप सुंदर दिसतोयस फोटोमध्ये." तिचा लगेच रिप्लाय आला, "धन्यवाद." आणि तिथून आमच्या संवादाचा एक प्रेमाचा अनोखा प्रवास सुरू झाला. आमच्या गप्पा आता रोज रात्री उशिरापर्यंत चालू लागल्या. ती म्हणायची, "नवरा कामावर गेला की मेसेज करते." हळूहळू आमच्या बोलण्यात खोडकर मस्ती आणि चिलखती विषय येऊ लागले. मी तिला जुन्या आठवणी काढत बोलण्यात मग्न करायचो. ती सुद्धा आता बिनधास्तपणे बोलू लागली होती. "तुला चावट बोलायची सवयच अजून गेली नाही का?" असं म्हणत ती हसायची. तेव्हा तिच्या शब्दात एक लागवी मिठास असायची. रात्रीच्या त्या एकाकी शांततेत तिची साथ एखाद्या सुखद स्वप्नासारखी वाटू लागली होती. माझ्या मनात तिच्याबद्दलची ओढ इतकी वाढली होती की रोज रात्री ती माझ्या स्वप्नात येऊ लागली. शेवटी मी तिला विचारलंच, "मला तुला भेटायचं आहे. मी येऊ का तुझ्या घरी?" थोडा वेळ शांत राहून तिने हो म्हटलं. तिने घरचा पत्ता पाठवला आणि रविवारी दुपारी 11 ते 12 च्या दरम्यान यायला सांगितलं. तो रविवार माझ्यासाठी उत्कंठा वाढवणारा होता. मी सकाळीच उठून व्यवस्थित तयार झालो. केस कापले आणि 1 तासाचा प्रवास करून तिच्या बिल्डिंगखाली पोहोचलो. 8व्या मजल्यावर तिच्या घराची बेल मी वाजवली. काळजाची धडधड वाढली होती. काही क्षणात दरवाजा उघडला आणि समोर अनिता उभी होती. तिने हिरव्या फुलांची नक्षी असलेली साडी घातली होती. तिच्या येण्याने घराच्या भिंतींनाही जणू वाचा फुटली होती. "ये ना, बस इथे," ती मिश्किलपणे हसून म्हणाली. ती पाणी आणायला आत वळली आणि माझी नजर तिच्या गोऱ्या पाठीवर खेळली. साडीच्या पदराखालून दिसणारी तिची कांचन कांती आणि तिची ती मखवली त्वचा पाहून माझं भान हरपत होतं. ती पाणी घेऊन आली आणि आमच्या नजरा एकमेकात अशा गुंतल्या की शब्दांची गरजच उरली नाही. तिच्या 4 वर्षांची मुलगी खेळता खेळता आम्ही दोघं जमिनीवरच खाली बसलो. अनिता माझ्या अगदी जवळ बसली होती. तिच्या शरीरातून येणारा तो मोगऱ्याचा सुगंध आणि माझ्या श्वासांची उष्णता यामुळे वातावरणात एक वेगळाच ओलावा निर्माण झाला होता. मी हळूच तिचा चोरून हात शोधण्याचा प्रयत्न केला आणि तिच्या पाठीवर हळूवार स्पर्श केला. ती थोडीशी हारली, पण तिने माझा हात झटकवला नाही. तिच्या मानेवरचा माझा स्पर्श तिला एक विशेष फीलची जाणीव करून देत होता. अचानक तिची मुलगी खेळता खेळता उभी राहिली. तशी अनिता सावरून बसली. तिचे ते विस्कटलेले केस होते आणि ओढणी खांद्यावरून थोडी खाली सरकली होती. त्या स्थितीत ती अतिशय मोहक आणि कातील दिसत होती. मी तिच्या जवळ गेलो आणि दबक्या आवाजात म्हणालो, "अनिता, आता मला राहवत नाही." तिने माझ्या डोळ्यात पाहिलं. तिच्या नजरेत एक गूढ संमती होती. मी तिचा हात धरला आणि आम्ही बेडरूमच्या दिशेने वळलो. त्या अंधाऱ्या खोलीत फक्त एक छोटा बल्ब जळत होता. तिथे आता आमच्या आयुष्याचा एक रेशमी आणि बेधुंद अध्याय सुरू होणार होता. बेडरूमचा दरवाजा बंद झाला आणि त्या अंधाऱ्या खोलीत एक भयान शांतता पसरली. फक्त त्या छोट्या बल्बचा मंद प्रकाश अनिताच्या चेहऱ्यावर पडला होता, ज्यामुळे तिचं सौंदर्य अधिकच मादक दिसत होतं. बाहेर तिची मुलगी खेळण्यासोबत दंग होती.
पण आत मात्र आमच्या हृदयाचे ठोके स्पष्ट ऐकू येत होते. मी तिच्या अगदी जवळ गेलो. आमच्यात आता काही इंचाचंच अंतर उरलं होतं. तिच्या श्वासांची लय आता माझ्या हृदयाच्या ठोक्यांशी जुळत होती आणि त्याच्या नजरेत एक प्रकारची अस्वस्थता होती, पण त्याच्यासोबत एक ओढही होती. मी हळूच पुढे होऊन तिच्या केसावर हात फिरवला. माझे हात तिच्या मखमली गालांना स्पर्श करत खाली राहिले. तिच्या शरीरात जणू वीज संचारली आणि असा थरथराट मला जाणवला. अमोल, तिने अगदी हळुवारपणे माझं नाव घेतलं. तिच्या त्या मधाळ आवाजात एक प्रकारची धुंदी होती. मी तिला हळुवारपणे आपल्याकडे ओढले. आमची नजरानजर झाली आणि पुढच्याच क्षणी मी तिला घट्ट आलिंगन दिलं. तिच्या सडपातळ बांध्याचा स्पर्श आणि माझ्या शरीराची ती उबदार जाणीव मला बेभान करत होती. तिच्या स्पर्शात एक अशी जादू होती की जणू काळ तिथेच थांबला होता. तिच्या मानेवर माझ्या श्वासांची उष्णता जाणवतानाच तिने डोळे मिटून घेतले. मी तिच्या मानेवर आपल्या ओठांचा स्पर्श केला. तेव्हा तिच्या तोंडातून एक अस्पष्ट हुंदका बाहेर पडला. वातावरणात आता एक वेगळीच उत्तेजना आणि गरमागरम जाणीव निर्माण झाली होती. अनिता पूर्णपणे माझ्या मिठीत विरघळत चालली होती. तिने हळूच आपले हात माझ्या पिळदार खांद्यावर ठेवले. त्या एकांतात आम्ही दोघंही जगाला विसरून एकमेकात हरवून गेलो होतो. मी तिला अधिकच जवळ ओढलं. तेव्हा तिच्या साडीचा पदर खांद्यावरून ओघळला. तिची ती भरदार आणि लवचिक काया पाहून माझं पान हरपत होतं. तिच्या लाल साडीचा तो पदर आणि केसातल्या मोगऱ्याचा गजरा सगळं कसं धुंद करणारं होतं. मी तिच्या गुलाबी ओठांकडे पाहिलं. तिथे एक ओलावा होता जो मला साथ घालत होता. आमच्यातलं अंतर पूर्णपणे मिटलं आणि एक उत्कट चुंबनाने आम्ही एकमेकात विलीन झालो. ती जणू एखाद्या मौशार मेणासारखी माझ्या बाहूंमध्ये सामावून गेली होती. तिच्या स्पर्शाने माझ्या शरीरात एक अशी शिरसरी उमटली की मला कळून चुकलं की हे ते अमर्याद सुख आहे ज्याची मी वर्षानुवर्षे वाट पाहत होतो. कोणी येईल का? तिने हुरूर व्यक्त करत विचारलं. कोणीही नाही आहे इथे. फक्त आपण दोघेच आहोत. मी तिच्या कानात कुजबुजलो. माझा हस्तस्पर्श आता तिच्या गोऱ्या पाठीवरून फिरू लागला होता. तिच्या त्वचेचा तो गुळगुळीत आणि रेशमी स्पर्श मला अधिकच मदोहद करत होता. आमच्या दोघांमधील ती मौनाची भाषा शब्दांपेक्षा जास्त काही सांगून जात होती. बाहेर पावसाच्या सरी बरसत होत्या आणि आत आमच्या श्वासांची उष्णता वाढत होती. अनिता आता पूर्णपणे माझ्या विळख्यात होती. तिचं ते खट्याळ हसणं आता एक गंभीर आणि कामुक भावनेत बदललं होतं. मी त्याला बेडवर हळूच झोपवलं. त्या अंधारात तिची कांचनकांती चमकत होती. तिच्या श्वासांचा वेग वाढला होता आणि तिच्या छातीची धडपड मला स्पष्ट ऐकू येत होती. ती खरोखरच अतुलनीय दिसत होती. मी तिच्या जवळ गेलो आणि पुन्हा एकदा तिला आपल्या बाहूंमध्ये घेतलं. तिच्या स्पर्शात अशी ऊब होती की माझ्या आयुष्यातील हिवाळा क्षणात उन्हाळ्यात बदलला होता. पण हे फक्त सुरुवातच गुपित होतं. आमच्या या प्रेमाने प्रवासात अजून काही बरंच घडायचं होतं. बेडरूममधील त्या अंधुक प्रकाशात अनिताची कांचनकांती जणू एखाद्या तेजस्वी हिऱ्यासारखी चमकत होती. आम्ही दोघेही आता एका अशा वळणावर होतो जिथे जगाचा विसर पडला होता. मी तिच्या जवळ गेलो तेव्हा तिच्या शरीरातून निघणारी उष्णता मला स्पष्ट जाणवत होती. मी पूर्णपणे घामजलेली होती, तरीही तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच मोहिनी होती. मी हळूच तिचा हात हातात घेतला. तिचे हात मौशार आणि थोडे थरथरणारे होते. मी तिच्या हातावर आपल्या ओठांना स्पर्श केला. तेव्हा तिने एक दीर्घ श्वास सोडला. आमच्या नजरा एकमेकात अशा गुंतल्या की शब्दांची गरजच उरली नाही. तिची ती नखरेला दा मला अधिकच पछाडत होती. मी तिच्या सडपातळ बांध्याभोवती आपले हात वेधले आणि तिला अधिकच घट्ट कवटाळले. तिच्या श्वासांची गती आता वाढली होती. मी तिच्या कानाजवळ जाऊन हळूच कुजबुजलो. अनिता, तू आजही तशीच अतिशय देखणी दिसतेस, जशी शाळेत दिसायचीस. माझ्या या बोलण्याने ती थोडी लाजली आणि तिच्या गुलाबी गालांवर एक मदाळ खळी उमटली. तिने आपले हात माझ्या पिळदार शरीरावरून फिरवायला सुरुवात केली. तिच्या हळूवार स्पर्शाने माझ्या अंगावरचे शहारे आले. तिच्या स्पर्शात एक अशी ऊब होती की माझ्या मनातील सारे अस्वस्थता क्षणात विळून गेले. आम्ही दोघेही आता एक अमर्याद धुंदीत होतो. मी तिच्या लवचिक कमरेवर हात ठेवून तिला आपल्या अजून जवळ ओढलं. आमची जवळीक आता इतकी वाढली होती की एकमेकांच्या हृदयाचे ठोके स्पष्ट ऐकू येत होते. तिने आपले डोळे मिटून घेतले होते, जणू ती या स्वप्नवत अनुभवात स्वतःला पूर्णपणे झोकून देऊ पाहत होती. तिची ती नक्षीकांत सौंदर्याची खाण पाहून माझ्या मनातील तृष्णा आणि हव्यास वाढतच चालला होता. मी तिच्या मखमली मानेवर आपलं डोकं टेकवलं.
तिथल्या मोगऱ्याच्या सुगंधाने मला अधिकच बेधुंद केलं. तिच्या श्वासांची लय माझ्या हृदयाच्या ठोक्यांशी जुळत होती. जणू निसर्गानेच हा क्षण आमच्यासाठी सजवला होता. अनिताने हळूच माझी केस कुरवाळली. तिच्या या मगाळ स्पर्शात एक प्रकारची संमती होती. आम्ही आता त्या गुपित नात्याच्या अशा टोकावर होतो जिथे आवेश आणि ओढ उरली होती. ती माझ्या मिठीत एखाद्या वेलीसारखी विळखा घालून बसली होती. तिच्या त्या मादक नजरेने एक अशी नशा होती की मी स्वतःला तिच्या स्वाधीन करणे वाचून रोखू शकलो नाही. बाहेरून तिच्या मुलीच्या खेळाचा अधूनमधून आवाज येत होता, पण आतल्या या एकांतात आम्ही दोघेही एकमेकांच्या बाहूंमध्ये विरघळत होतो. हा केवळ एक शारीरिक स्पर्श नव्हता, तर दोन एकट्या मनांचा भावनाचा संगम होता. मी पुन्हा एकदा तिची नजरानजर केली. तिच्या डोळ्यात एक प्रकारची उत्तेजना आणि भुरळ घालणारी चमक होती. मी हळूच पुढे सरसावलो आणि आमच्यातील ते रम्य शेवटचं अंतरही मिटून गेलं. बेडरूममधील तो रम्य एकांत आता आमच्या परमोच्च बिंदूवर पोहोचला होता आणि त्याच्या चेहऱ्यावर आता भीतीची जागा एका अबोली समाधानाने घेतली होती. तिच्या श्वासांचे लय माझ्या हृदयाच्या ठोक्यांशी पूर्णपणे जुळत होते. आम्ही एकमेकांच्या रेशमी जवळीकीची इतके हरवून गेलो होतो की बाहेरचं जग पूर्णपणे विसर पडलं होतं. मी तिला पुन्हा एकदा आपल्या जवळ घेतलं आणि तिच्या कपाळावर एक हळूवार चुंबन घेतलं. ती माझ्या बाहूंमध्ये सावरून बसली. तिच्या डोळ्यातील ती नशिला चमक अजूनही तशीच होती. तिने हळूच आपले डोके माझ्या खांद्यावर टेकवले. बाहेर तिची मुलगी आता शांत झाली होती. कदाचित खेळून थकली असावी. अनिताने आपली साडी व्यवस्थित केली आणि आपले विस्कटलेले केस नीट केले. तिची ती लयबद्ध हालचाल आणि नजाकत पाहून पुन्हा एकदा मनात शहारे उमटले. मी उठलो आणि तिला उठवायला मदत केली. तिने हळूच माझ्याकडे पाहिले आणि म्हणाली, पुन्हा कधी भेटणार? मी तिच्या गालावरची ती खळी पाहिली आणि म्हणालो, जेव्हा तू साथ घेशील तेव्हाही मी हजर असेल. आम्ही बेडरूमचा दरवाजा उघडला आणि बाहेर आलो. तिची मुलगी तिथेच सोफ्यावर झोपली होती. अनिताने तिला उचलून आत नेलं. मी दरवाजापाशी उभा होतो. जाण्यापूर्वी तिने पुन्हा एकदा मागे वळून पाहिलं. तिच्यावर लाल ओठांवरचं ते हसू जणू ताज्या गुलाब पाकळ्यांचं पडलेलं दवबिंदू होतं. मी घराबाहेर पडलो, पण माझा जीव तिथेच रेंगाळत होता. खाली येताना मला या स्वप्नवत अनुभवाची सतत आठवण येत होती. तिच्या स्पर्शाने शरीरातून एक अशी वीज चमकली होती की मला कळून चुकलं होतं, हेच खरं प्रेम आहे. आता अनिता केवळ माझी जुनी मैत्रीण उरली नव्हती, तर ती माझ्या आयुष्यातील एक असं गुपित आणि सर्वात सुंदर आठवण बनली होती. हा प्रवास, ही ओढ आणि ती धुंद दुपार माझ्या आयुष्याच्या एका कोपऱ्यात कायमची कोरली गेली होती.